आणि आता पाहूया स्पेशल रिपोर्ट। आमदार रोहित पवार यांनी आज धमाल उडवून दिली। बोगस आधार कार्ड कसं काढायचं याचं प्रात्यक्षिकच त्यांनी दाखवलं। बोगस आधार कार्ड काढलं त्यांनी, तेही कोणाचं तर महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांचं, आणि त्यांना चक्क कर्जत जामखेडचा मतदार करूनही टाकलं। निवडणूक आयोगाच्या कारभारावरही त्यांनी भरपूर ताशेरे ओढले। भाजप सरकारवरही गंभीर आरोप केले। ट्रम्प तात्या खरंच कर्जत जामखेडचे रहिवासी झालेत का, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुठे राहतात असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला। पण डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस मध्ये राहत नाहीयेत, तर कर्जत जामखेड मतदारसंघात राहत आहेत। ते सुद्धा पांढऱ्या बंगल्यात राहतात असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्याला वेड्यातच काढा। पण मंडळी, हे खरं आहे। बोगस वेबसाईटवर जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचं बोगस आधार कार्ड 2 मिनिटात कसं काढायचं याचा डेमोच आमदार रोहित पवारांनी स्टेप बाय स्टेप दाखवलाय। त्यात वय आणि लिंग बदलून आणखीही काही गमती जमती त्यांनी करून दाखवल्या। आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आधार कार्ड नंबर आपण टाकू। टाकला आधार कार्ड नंबर, ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या। ठीक आहे। हाऊस नंबर, माझा मतदारसंघ 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत, 0 करा, नाही तर 7 करा। चला, नॉट 7। ओके, सबमिटेड। आता प्रिंट, कदाचित हे आयडी प्रूफ आहे, हे फक्त बघितलं जातं, सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते। आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात। अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला। आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे। त्यानंतर रोहित पवारांनी आपला मोर्चा वळवला निवडणूक आयोगाकडे। कर्जत जामखेड आणि संगमनेर मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये हजारो मतदार घुसवल्याचा आरोपही त्यांनी केला। 54,000 नावं वाढवली आहेत। मग हे आमचे कार्यकर्ते तिथे गेले माणसं शोधायला, एक सुद्धा माणूस तिथं सापडेना। जसं अशोक बापू पवारांनी सांगितलं, बसली लोक ही तिथं आणली, बसली तिथं आणल्यानंतर मतदान करून घेतलं आणि परत त्यांना बसली घेऊन पाठवलं। म्हणजे पैसे देऊन लोकांना मतदानाला आणलं, मतदान करून घेतलं आणि परत त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवलं। या सगळ्याचं खापर त्यांनी भाजपवर फोडलं। भाजपच्या देवांग दवे यांनी निवडणूक आयोगाची वेबसाईट बोगस याद्या तयार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। अर्थात दवे यांनी याआधीच सगळे दावे खोडून काढले। या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे। इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असती, सगळी माहिती असते। आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल, दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती। त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय, काय मायनस करायचंय हे दवेली त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं, असं आमचं ठाम तिथं मत आहे। मतदार यादीत घोळ घालतो, मतदार फिरवतो, वाह, म्हणजे महाराष्ट्रात एवढी सगळी कामं मी एकटाच करतो की काय असा भ्रम निर्माण होतो। मग तर रोहितजी, माझा एकच सल्ला आहे, तुम्ही तुमच्या पार्टी चालवायला सुद्धा माझा सल्ला घेतला पाहिजे, तर तुमचं काही भलं होणार। माझा एवढाच सल्ला आहे की तुम्ही लोकांचं मन जर जिंकायचं असेल तर तुम्हाला लोकांपर्यंत जाऊन लोकांची कामं करावी लागतील। अशा प्रकारचे बिनबोड्याचे आरोप करून काहीच सिद्ध होत नाही। त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाही भाजपपासून सावध राहण्याचा इशारा दिला। जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कळेल इलेक्शन कमिशनचा वापर करून अजितदादांच्या पक्षाचा काटा काढला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा काटा काढला, त्यानंतर म्हणजे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन झाल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आमचे आणि अजितदादा सुद्धा हे तिथं इलेक्शन कमिशनला आमच्याबरोबर, आता राज ठाकरे साहेब आलेत, उद्या हे दोघं सुद्धा तिथं आपल्याला दिसतील लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनच्या आधी, असं आपल्याला म्हणावं लागेल। बनावट वेबसाईटवरून आधार सदृश कार्ड रोहित पवारांनी प्रिंट केलं खरं, पण त्या कार्डवर सगळ्यात महत्त्वाचा 12 अंकी आधार क्रमांक नसल्यानं अशा बनावट कार्डचा वापर कुठे आणि कसा करता येईल याबद्दल रोहित दादांनी काही सांगितलंच नाही। ही तर झाली बोगस कार्डाची कहाणी।
पण आवश्यक ते पुरावे नसतानाही वोटर कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि अगदी सिम कार्ड आणि तत्सम महत्वाची कागदपत्र मिळवणं भारतासारख्या देशात फार काही अवघड राहिलेलं नाही, हेही तितकंच खरं आहे. निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई.